let's start. So once again, very good morning and thank you for giving your additional 1 day for this program. And I think it was my mistake that I fell sick and had to extend this program by this additional 1 day. आवाज येतोय माझा? Yes, sir. Yes, sir. येतो सर, क्लियर आहे. Let's do a quick recap of the last session. सांगू शकेल what was the last session we did? Just in few words, quick recap. So we discussed the case study Yes. for setting up a tea stall at a main chowk of Mansar, so Shivaji Chowk of Mansar. Super. And then we have calculated the total amount that, so we thought of all the things like पहिल्यांदा जागा घेताना काय करायला लागेल, whether it will be on rent or this, आणि मग आपण त्याला साधारण काय काय कॉस्टिंग येत जाईल प्रत्येक स्टेज, म्हणजे त्या सगळ्याचा आपण आधी अंदाज आता बांधतोय. Very good. So initially we are at the calculative step. Yeah. Great, Pallavi madam. Very good. Yes, that's what we do. So मी just screen share करतो की आपण त्या दिवशी काय काय केलं त्याच्याबद्दल. So ते जे आहे ते दिसतंय स्क्रीन? Yes, sir. So just a quick recap. We talked about that place which जे 30 lakhs का होगा. उसमें इलेक्ट्रिकल फिटिंग की बात की, वाटर टैंक और उसकी फिटिंग की बात की, बर्तन की बात की, यानी चाय की दुकान में लगने के लिए जो जो चीजें चाहिए उन सब का हम तकाजा लेते गए और उसको एक अंदाजे कॉस्ट देते गए. ये अंदाजा कॉस्ट है, प्लस माइनस हो सकता है इधर उधर, पर कॉन्सेप्ट समझना बहुत जरूरी है. इसके लिए हम लोगों ने ज्यादा से ज्यादा अंदाज लगाने की कोशिश की. और जब लास्ट वर्ड था ओन सैलरी पे आए थे कि हम 2 स्टाफ रखेंगे, उनको कुछ सैलरी देंगे और खुद के लिए कुछ सैलरी. तो ये मैंने शीट रखी है, सब लोग देख लीजिए. कुछ रह गया है क्या उस चाय की दुकान के लिए, फॉर दैट शॉप, टी शॉप, एनीथिंग इज स्टिल लेफ्ट आउट? एंड यू ऑल हैव मेड नोट ऑफ दीज अमाउंट्स एंड दिस पर्टिकुलर थिंग, राइट? Yes, sir. Hello, sir. Am I audible? Hello. So let's move. Sir, Yes. sir, I think we have to write down the cost for certification or registration, Well, shop act license or anything else. Yes, license and registration, that's what we need to take into account. So my session starts as usual with questions. So अंदाजे ये license and registration कितने में आ जाए? अंदाज लगाना है. तर 750 ते 800 ही ऑफिशियल कॉस्ट आहे आणि थोडंफार म्हणजे नॉट इन टर्म्स ऑफ खावडी बट इन टर्म्स ऑफ फोटोकॉपी अँड अदर थिंग 200-250 रुपये वरती. सो 1000-1200 रुपयापेक्षा जास्त रुपये नाही लागले पाहिजे. ओके, सो आपण 1500 रुपये टाकून देऊया. या, थँक्यू शंतनू सर. We will put 1500 rupees towards license and registration. Very good. अपने चाय की दुकान को It should be around 3000 because we need food safety license as well. okay, so safety license, FASSI is a license, so let's make it 3000 rupees. Okay, license and registration instead of 1500, let's say all licenses 3000 rupees. Very good Chinmay sir, excellent, that's a good addition. Acha, have we decided the name for our tea shop? No, sir. Yes, so क्या नाम रखा जाए चाय की दुकान का? That time we had discussed about Amrut Tulya and all others, but then we haven't decided for us. So they are the names that exist. Yes. So what should be our shop name? चलिए डॉक्टर श्वेता बापट जी आप ही सजेस्ट कीजिए. Let's see. चहामबाज. Yes, Shantanu sir, you said something. चहामबाज, like जामबाज. जामबाज, चहाबाज. अच्छा, चहाबाज. अच्छा, चलो. Yes, endorse करता है डॉक्टर श्वेता बापट. Yes, sir. Yes. Good name. Chahabaz. Okay, good. So we have decided the name also for the shops, Chahabaz. तो उसका नेम बोर्ड बनाना पड़ेगा अच्छा सा, अट्रैक्टिव बोर्ड. सर ब्रँडिंग साठी काही गोष्टी ठेवायला पाहिजे, थोडंसं बजेट ठेवायला पाहिजे ब्रँडिंग साठी. Yes, please go ahead. किती? सर टी शर्ट्स वगैरे साधारणतः 2 टी शर्ट्स 2 एम्प्लॉई, सो 4 टी शर्ट से मिळून 2000 रुपये.
बोर्ड डिझायनिंग प्रिंटिंग वगैरेचे धरून एक साधारणतः 3,500 ते 4,000 रुपये. ओके. सो बोर्डचं तुम्ही म्हणताय 4,000 रुपये आणि स्टाफला युनिफॉर्म देतोय ते अबाउट 4,000 रुपीज सर. 4,000 रुपीज. व्हेरी गुड सर. पॅरलली लोगो जर आपण प्रोफेशनली डिझाईन करून घेतला तर त्याची एक कॉस्ट इन्कर्ड असेल विच इज अराउंड आय गेस म्हणजे मंचर सारख्या सिटीसाठी रादर जे तालुका प्लेस आहे सो तिथे 1,500 रुपये तरी लोगो डिझायनिंग चार्जेस आपण पे करायला पाहिजे. आणि ही प्रोफेशनल मदत घेतली तर ते चांगला ब्रँड क्रिएट होऊ शकतो. अदरवाईज इंटरनेटवरून ढापून तयार करणाऱ्या लोकांची संख्या खूप आहे. मेरा भारत महान. सो नॉट टू वरी. याच्यासाठी एखादा टायपो डिसाइड करावा लागेल स्पेसिफिकली. कॅलिग्राफिक टायपो असू शकतो किंवा रादर कम्प्युटर मेड टायपो असू शकतो जो जास्तीत जास्त अट्रॅक्टिव्ह असू शकेल. ऍब्सोल्युटली प्रोफेशनल आउटलुक देतोय आपण आणि प्रोफेशनली मॅनेज शहाबाज सिटी सेंटर आहे. तो नेम बोर्ड आपण 4,000चा बनवून घेऊ, बरोबर आहे. किती खर्च काय येऊ शकेल अंदाजे? आय विल येस ब्रँडिंग अँड गुडविल क्रिएशन म्हणा, व्हॉट एव्हर ब्रँडिंग, लेट्स कॉल दिस एज ब्रँडिंग एक्सरसाइज वेअर लोगो टॅगलाईन ऑल दिस. अंदाजे किती खर्च येईल? अंदाज सर. रिसेंटली आम्ही एका ब्रँड साठी काम केलं. सो आम्हाला म्हणजे एक ब्रँड सेटअप केला त्याच्यासाठी साधारणतः आम्हाला 15,000 रुपये लागले. पण त्यांचे 2 शॉप सुरू झाले. सो 2 शॉपच्या अंदाजाने इंटेरियरच्या हिशोबाने त्याचा डिझायनिंगचा खर्च होता. प्रोडक्शन कॉस्ट वेगळी होती कारण चहाच्या आतमध्ये थोडंसं किटलीचा एखादा कॅलिग्राफिक किंवा रादर एखादा डुडल करावा लागेल तर त्याचा फील पण येतो की जरा चांगला ब्रँड आहे. ओके. सो आपण ब्रँडिंग साठी आपण एक 15,000 लिहून ठेवूया. ब्रँडिंग अँड स्पेशल मार्केटिंग एक्सपेन्सेस असा 15,000 टाकून. ऍज वी सेड प्रोफेशनल शॉप दाखवतोय. येस, वेल डन अप. सो ते डन अप करायला खूप छान हे करण्यासाठी आपण इंटिरियर डेकोरेशन काही घेतलेलं नाहीये अजून तरी. सो शॉपला काहीतरी मग असा एवढा खर्च करतोय सो शॉपला पण एक व्यवस्थित इंटिरियर डेकोरेशन करावं लागेल, छान पेंटिंग करावं लागेल. नाही ते नुसतं बोर्ड चांगलं आहे बाकी दुकान आपला तसा नाही. सो त्याला किती खर्च येईल टू डू अप द शॉप? सॉरी सर, मीच परत उत्तर देतोय पण आम्ही रिसेंटली केलंय म्हणून माझ्यासमोर बजेटिंग आहे. हरकत नाही, बोला सर. सर, एक 100 स्क्वेअर फूट शॉपला पेंटिंग आणि डुडलिंग वगैरे साठीचा खर्च थोडंफार म्हणजे रिड्यूस रियूज रिसायकल या पद्धतीने जर फर्निचर वापरलं असेल किंवा रादर तसं काही डिझायनिंग केलं असेल तर हा खर्च जास्तीत जास्त 70,000 ते 80,000च्या घरात एका दुकानासाठी जाऊ शकतो, इन्क्लुडिंग पेंटिंग, डुडलिंग आणि बाकीच्या गोष्टी. अंडरस्टूड. सो आपण 1,00,000 रुपये टाकून ठेवूया. मला एक याच्याबद्दल शंका आहे. म्हणजे आपलं चहाचं दुकान आहे तर इंटिरियर मध्ये एवढं सगळं करायची आवश्यकता आहे का? ओके, गुड क्वेश्चन. येस, वंडरफुल क्वेश्चन. आपण याचा आन्सर थोड्या वेळाने आपोआप मिळेल आपल्याला. ओके सर. Just remember this question. You will get the answer. Yes. You will definitely get the answer when the session progresses. So wonderful question. Keep posing like this question. These are very important question. क्या चाय की दुकान के लिए ये सब करने की जरूरत है? Yes. हम देखेंगे कि सचमुच जरूरत है क्या. Yes sir. जब ये सेशन जैसे जैसे आगे बढ़ेगा उसका उत्तर आपको मिलता जाएगा. Very good. हम लोग we have not yet started the shop. We post our homework, we are trying to evaluate the opportunity. So we are trying to work out what will be the ultimate cost if whatever I have in my mind, if I try to execute in that way. So we are putting a cost. So it will tell you the outer limit saying, oh, the total kharcha mala X value ye. Then it is up to you what to cut, what not to cut. But first, while writing down, you have to keep your mind open and start putting everything. ये किया तो क्या होगा, ये किया तो क्या होगा, इतना खर्च आएगा. And then when actually you want to implement, that time there is always बाद में किया जा सकता है. This can be in the second phase, this can be in the third phase. All that can be planned. But you will get the answer as I said. Okay. Right. Good, Shantanu sir. That was a good contribution. We can also think of the cost for printing on the cutlery. Nowadays, we can see that many tea stalls, they are putting their names on the cup. Yeah, correct. They are using. Yes.
ओके, सो उस पे भी आ जाएंगे सर, चिन्मय सर। तो श्वेता मैडम का एक क्वेश्चन है, ये आपका सेकंड क्वेश्चन है, इस पे भी आपको उत्तर आ जाएगा थोड़ी देर में। ओके, सो मेरे ख्याल से इंटीरियर डेकोरेशन आ गया, ब्रांडिंग आ गया, लाइसेंस रजिस्ट्रेशन आ गया, नेम बोर्ड आ गया। मोस्ट ऑफ द थिंग्स हैव कम, इट लुक्स लाइक, फॉर अस। Yes, I think it has covered almost everything. यदि कुछ याद आता है बीच में तो we'll go on adding. इसके सिवा अभी और कुछ रह जाता है क्या चाय की दुकान के लिए? I want to listen to others also. सरफराज जी हैं, शशिकांत जी हैं, मोहन सिंह जी हैं, किरण है, अरुण है, इनसे भी कुछ कुछ सुनना चाहता हूँ। Almost covered sir, all things are almost covered. ओके, चाय नहीं बेचेंगे, दुकान बना के रखेंगे? देखा तो है ना, कुछ बचा हुआ है ना? क्या? Such as what? So what is needed now? Yes, मोहन सिंह। बैठने के लिए कुछ चेयर वगैरह अपन लिए सर? हाँ, क्या बैठने के लिए? हाँ, वो सब तो हो गया सर, बेंच विंच तो हो गया। अभी हम आ जाते हैं मेन इसके ऊपर, जो जिसका हम लोग दुकान लगा रहे हैं। वो भी चाहिए कि नहीं चाहिए दुकान में? It is much needed. Yes, so what all needed for that? चाय तो सबने बनाई होगी, तो क्या क्या लगता है चाय में, बताइए। लेट्स सी। Sugar, tea powder. Sugar, tea powder, milk, water. Yes. Masala for it. Yeah. Huh. Because it's a masala tea shop that we are. There is something called sugar, milk, water, tea powder, masala. और कुछ? अदरक, इलायची वगैरह सर। अदरक इलायची। सो अदरक इलायची को हम क्लब कर देते हैं मसाले में। लेट्स कॉल दैट मसाला, अदरक एंड इलायची। देन बट ingredients: water, milk, tea. So this will be the recurring kind of a material that we require. Correct. But we require it, no? Yes. Okay. Definitely. So let's take the first thing, water. Do we have water? Yes. Yes, we have. So next क्या चाहिए? Sugar, tea powder. Okay, नहीं वो तो हो गया. So next क्या चाहिए? Let's say milk. So now all my questions are specific. Gas connection. Yeah. Now my question is specific. Now no more andaj but accurate figures. How much milk? It's daily 10 liters or so. Okay, daily 10 liters. But I don't want andaj. Now I want accurate figure. सर 1 लिटर दुधामध्ये साधारणतः 40 कप चांगला चहा होतो. ओके. म्हणजे 1 लिटर दुधामध्ये पाणी वेगळं, साखर वेगळी. याच्यामध्ये आणि सर ml मधला हिशोब केला तर एक छोटा कप म्हणजे कटिंग वाला चहा जो असतो सध्या जो पेपर कप मध्ये दिला जातो किंवा रादर छोट्या कप मध्ये दिला जातो. नॉर्मल आपण हँड साइन जे करतो की एक कटिंग वाला, सो त्याच्या. Hi Mangesh, good morning. I'm in a session. I will call. So basically आपल्याला किती चहा विकला जाईल याचा एक थोडा अंदाज घ्यायला पाहिजे. मोस्ट इम्पॉर्टंट ते आहे. सो आपण जे फिगर्स आतापर्यंत तुम्ही नोट केलेले आहेत त्या फिगर मध्ये किती दूध आणायचं, किती साखर आणायची, किती चहा आणायचं, ते फिगर तिकडे लपलेला कसं शोधून काढायचं. द फिगर्स दॅट वी हॅव ऑलरेडी नोटेड. मंचर मधली लोक सांगू शकतील आपल्याला. सॉरी, मंचर मधले कोणीतरी आहेत ना आपल्याकडे, ते जास्त अॅक्युरेट सांगू शकतील. नाही, आपणच सांगू थोड्या वेळ. वी नीड टू आयडेंटिफाय चहांबाज पीपल. येस. आय ड्रिंक लॉट ऑफ टी. येस, मला वेळ. सर आपण सुरुवातीला बोला ना. आपण स्टार्टिंग केल्यानंतर सुरुवातीला आपण अंदाज घेऊया. आधी आपण चहा करून ठेवण्यापेक्षा की सुरुवातीला 1-2 दिवस आपण अंदाज घेऊया की आपल्या शॉप मध्ये किती कस्टमर येत आहेत आणि ते आपल्या 2-3 दिवस अंदाज दिल्यानंतर आपण एकदम मिल्क आणू शकतो. सुरुवातीला आपण 1 किलो आणि पावशेर पावडर आपल्याला 1 दिवसासाठी भरपूर झालं. 1 लिटर. तुमच्याच प्रमाणे आपण एक अंदाज लावूया किती कस्टमर येऊ शकतात. अंदाज. ओके. सुरुवातीला अप टू
20 to 30 कस्टमर फर्स्ट डे ओनली. नो सर. नाही, मला असं वाटतं नाही, जास्त 100 पर्यंत तरी येतील, कारण तर आपण 400-500 मेन सुद्धा एरियामध्ये. होऊ शकतो. ओके. येस. बिकॉज 400 फर्स्ट डे 100 आणि मग मे बी मॅडम म्हणतात तसं की 400-500 विदिन अ वीक्स टाइम. आय थिंक वी शुड रीच टू 400 बिकॉज इट इज अ प्राईम लोकेशन. Very good, very good. So important आहे. As I said, this is a session which is the turning point of every entrepreneurship. हा सेशन ज्याला लक्षात येतो, that person gets into the business mode. So आपण समजून घेऊया. So हे जे कॉस्ट मी म्हटली ऑलरेडी वी हॅव नोटेड, प्लेस 30 lakhs, नेम बोर्ड, हे ते, याच्यामध्ये किती मिल्क आणायचं आहे. आणि जसं अशोक आपला आनंद सर म्हणाले की अंदाज लावावा लागेल. इथे अंदाज नाही, बिझनेसमध्ये बिझनेस करताना या गोष्टींचा अंदाज लावायचा नाही. इथे आपल्या माइंड मध्ये फिक्स पाहिजे कि मैं कर सकता हूं कि नहीं कर सकता. इसके बीच में मे बी वर्ड नहीं आना चाहिए. या तो हाँ या तो ना. हाँ है तो बिजनेस करेंगे, ना है तो सोचेंगे. वो कैसे सोचते हैं आगे पता चलेगा. सो लेट्स फाइंड आउट हाउ मच मिल्क इज नीडेड, हाउ मच टी इज नीडेड, हाउ मच शुगर इज नीडेड. So let's work in a very structured manner. And they understand. And as I said, the quantum of milk, quantum of sugar, quantum of tea, हे जे figures आपण already note केलेले आहेत त्याच्या आतमध्ये लपलेला आहे. So this is the question now I am addressing. So मध्ये मध्ये मी विचारत राहीन which is the question we are addressing, कारण हा थोडा लांब हे आहे. So we will be digressing so many times. But the question is finally this, की दूध किती लागेल, चहा किती लागेल. Hey, okay, so shall we start? Yes, sir. Yes. कभी ना कभी तो चाय बनाई है. सबने कभी ना कभी तो चाय बनाई है ना? Yes, sir. हाँ सर, हाँ सर, बहुत बड़ा. So हम लोग भी चाय की बात कर रहे हैं, केवल एक ही चाय, मसाला चाय. So आपल्याकडे भांडी आहे. So let's take आपलं एक भांड, त्यात आपण 1 लिटर पाणी घालूया. 1 liter of water. So start writing in your notebook 1 liter of water. Is there a cost for that? पाण्याला काही कॉस्ट आहे? नो. तुम्ही अप्लाय पण करू शकता, नो पण लिहू शकता, म्हणजे 0 लिहिलं तरी चालेल. देयर इज नथिंग. अँड इफ यू वॉन्ट टू पुट सम कॉस्ट यू कॅन ऑलवेज पुट, बट बेटर टू बी 0. ओके. पण पाणीपट्टी वगैरे नाही येणार का आपल्याला बिंग कमर्शियल? चार्जेस घेतलेत ना तिकडे. घेतले. ओके. वी हॅव टेकन वॉटर चार्जेस ऑलरेडी. या. एका भांड्यात आपण 1 लिटर पाणी घेतलं आणि जसे शंतनु सर म्हणाले कि बढ़िया चाय, ऐसी चाय कि लोगों ने पहला सिप लिया कि मुंह से क्या आवाज आनी चाहिए? वाह. वाह. पियो तो कहाँ पे पियो? चहाबाद. चहाबाद. यस. प्रत्येक सिप मारताना वाह क्या है यार इनकी चाहबाद की चाह, ऐसा. तो ऐसी चाय बनाने के लिए इस 1 लीटर पानी में हम कितना लीटर दूध डालें बताइए प्लीज. सर 1 liter. 1 liter. Yes, 1 liter. 1 liter. Okay, so 1:1. Let's have milk into that. So now आपल्या भांड्यात 2 liter quantity आहे. Next question. सॉरी, हे जे मिल्क आहे अंदाजे कसा लिटर मिळतो आपल्याला? 50 रुपये लिटर सर. 50 रुपये लिटर चांगलं दूध मिळतो, राईट? सो ऑल आर इन एग्रीमेंट. 50 रुपये लिटर. Yes, sir. 50. व्हेरी गुड. ओके. 50 रुपीजचं आपण दूध त्या पाण्यात घातलं. आपल्याला चहा छान बनवायचा आहे, ओव्हर गोड पण नको, तिखट पण नको. सो अंदाजे किती ग्रॅम शुगर आपल्याला घालावं लागेल? सर म्हणजे साधारण एका कपाला आपण 1 ते 1.5 चमचा साखर असं म्हटलं तर 15 ग्रॅम साखर एका कपाला, म्हणजे 200 ml चहाला होईल असं. ते पाव किलो विल बी मोर. Around 200 grams, I guess. Yes, 200, sir. ओके, चलिए 200 ग्राम. सो ये शक्कर कैसे किलो में मिलती है? 35 rupees kg. 35, 36. 35, 36. So let's take 35 rupees. So 200 gram is for how much? 8. Around 8. 7. 7. 7. Okay. 7 रुपए की शक्कर डाल दी. And we are using again a good tea. तो ज्यादा कड़वी भी चाय नहीं बननी चाहिए. चाय ऐसी बननी चाहिए कि अरोमा
उसका बढ़िया होना चाहिए। ऐसी चाय की पत्ती हम कितना डालेंगे, हाउ मेनी ग्राम्स अगेन इन दिस? टी इज ए वेरी लाइट आइटम, अंदाज परक 150 grams of tea. नाही, खूप जास्त आहे 150. आय थिंक 50 ग्रॅम इज गुड इनफ. लाईट असतो ते, पण आपला व्हॉल्यूम वाईज मोठं दिसतो, वाईज खूप कमी. सो 50 ग्रॅम लेट्स से. आणि हे चहा, चांगलं चहा कसं किलो मिळेल? Around 300 rupees. 500 rupees is for 1 kilo, so 50 gram will be how much? 15 rupees. 15 rupees. Yes. 15 rupees. Okay. तो 15 रुपए का हमने चाय की पत्ती डाल दी. अभी इसमें मसाला डालना है. अब इस ऐसा मसाला पीने वाले को लगे वाह, अदरक का भी स्वाद आ रहा है, इलायची का भी स्वाद आ रहा है. सो अंदाजे कितने रुपए का मसाला डालें? रुपए का 2 rupees. 2 rupees मध्ये वेलची विलची येईल? नहीं, अदरक 10 रुपीज. 10 रुपए डालते हैं. ओके, इलायची और अदरक 10 रुपया, और लेमन ग्रास भी डाल देंगे, सो 10 रुपया चलेगा. ओके, क्या लगता है, बन गई चाय? नहीं, that already taken ना sir consideration. What is that? Gas. I was talking about gas, but she's saying that it is already taken into consideration. हाँ, पण म्हणजे त्याला बॉईल करावा लागेल ना, की असं चहा करणार? हो. सो हे जे चहा भाजी लगेच चालू करायला लागेल. सो हे जे गॅस आपल्याला जे हे आता आपलं भांड्यात तयार झालंय, जिकडे आपण 2 लिटर हे शक्कर, चाय, मसाला घातलाय, याला अंदाजे किती वेळ लागेल टू ब्रू व्हेरी नाइसली? Since it's almost 2 liters, I think it will take around 20 minutes to 30 minutes. Okay. Yes, 20 to 25 minutes. 20 to 25 minutes. Yes, it will start boiling at around 15 to 20 minutes, and it will require some boiling. Yeah, so around 25 to 30. Maximum we can take 30. Okay, let's take views from others. शशिकांत जी, कितना टाइम लगेगा अंदाजे आपके मुताबिक? any आइडिया कितना टाइम? 10 मिनट लगना चाहिए सर. हाँ सर, 10 मिनट. 10 मिनट. 10 मिनट. 2 लीटर है. 1 लीटर पानी है, 1 लीटर दूध है. ओके, तो ऐसा करते हैं, मोहन सिंह जी का 10 लेते हैं और आपका 30 लेते हैं, और उसका एवरेज निकाल के 20 मिनट ले लेते हैं. Okay, sir. Let's assume, so दोनों को. So this will be a compromise on quality. Yeah, this is 20 minutes. When we will be doing practical, yes, we will come to know the exact time, but these are just to understand the business part. We are taking, yes, 20 minutes. हो सकता है 15 मिनट में भी हो जाए. आपने बर्नर बड़ा रखा है और वो 15 मिनट में भी हो सकता है, और हो सकता है 30 मिनट भी लग जाए. तो हमने बीच का ले लिया 20 मिनट्स. तो ये जो गैस 20 मिनट्स खर्च हो रहा है, इसकी क्या कॉस्ट होगी? I think commercial gas, somebody told that it is around 1200, right? Last time. Yeah. So. Okay, just I want to share with you. It took us a very long to understand these cylinders. These cylinders are like this, and then we realized it was based on a proper research done that a housewife usually spends 4 hours of total cooking per day. यानी किचन में 10 घंटे रहती होंगी, पर एक्चुअल कुकिंग टाइम जो होता है, जहां पे गैस चूल्हा जलता रहता है, वो अप्रोक्सीमेटली 4 आवर्स रहता है. महीने में 30 दिन होते हैं. सो देयरफॉर दिस सिलेंडर्स आर डिजाइन्ड टू लास्ट फॉर 120 आवर्स. सिमिलरली कमर्शियल गैस इज ए बिगर वन, क्योंकि बर्नर थोड़ा बड़ा रखते हैं. दे ऑल्सो आर 120 आवर्स अप्रोक्सीमेटली. ये जो 120 आवर्स गैस जब रिफिल करने जाते हैं, सो इट कॉस्ट अस अबाउट 1200 रुपीज. 1 घंटे का गैस कितने का? 12 रुपया हुआ. 12 रुपये, सॉरी. हाँ, कोई बात. 12 रुपये नहीं, 10 रुपीज. 10 रुपीज, सॉरी. 10. सो 10 रुपए का गैस 1 घंटे का है. हम लोग 20 मिनट के लिए यूज कर रहे हैं. सो कितने का हो गया 20 मिनट का गैस? 3.33. 4 रुपीज लगभग. So let's take that as 4 rupees. Yes. Let's take that as 4 rupees. Okay, great.
खुशबू आ रही है चाय की? अच्छी पक गई है? यस पक सर, रही है। करके देखिए, ज्यादा मीठा तो नहीं है, ज्यादा ये तो नहीं है। टेस्ट करते ही आपके मुंह से वाह निकला? यस सर। अरे वाह, क्या बात है। Good. चलिए, सो चाय तैयार है। व्हाट इज द क्वांटिटी ऑफ टी नाउ? As sir said, it can be 40 cups. नो, व्हाट इज द क्वांटिटी ऑफ टी दैट इज देयर विद अस नाउ? 2 liter. It's more 2 than 2 liter. Yeah. Is it more than 2 liters or less than? No, less than 2 A liters. little bit less than 2 liters. Boiled. Because there is a evaporation, we have boiled it. So Yes. what will be the quantum? Quantity कितना होगा? अंदाज वापिस? Sir, if you put 1.75. 1.75. So हम लोग simplicity के लिए 1800 ml लिख लेते हैं. okay. Yes. Let's assume 1800 ml. अभी शंतनु सर बता रहे थे वो ये Cutting चाय. सो अपने पास 1800 ml है, जो 2 लीटर था वो इवापोरेट और ये सब होके, ये जो 200 ml का है इसको प्रोडक्शन लॉस कहते हैं. यूजुअली प्रोडक्शन में बहुत कुछ लॉस होता रहता है, सो वन हैज टू टेक इनटू कंसीडरेशन द कॉस्ट ऑफ प्रोडक्शन लॉस आल्सो. तो हमारे पास चाय तो बन गई है, जिसकी टोटल क्या आ रही है? अराउंड 86 रुपीज, है ना? Yes. Yes sir. Yes. तो 86 रुपीज में वी हैव 1800 ml ऑफ टी. आप एक कप में कितनी चाय देंगे इन ml पॉइंट ऑफ व्यू, मिली ml के दृष्टि से? एक कप 150 ml. No, 50 ml. Usually it is 50 to 60 ml. इतना नहीं, 150 तो कोई नहीं पीता, वो यूएस में पीते हैं, यहाँ पे तो नहीं पीते. 50 ml और 60 ml? So 60 ml. 60 ml. तो 1800 ml है. 60 ml के हिसाब से how many cups are there with us? How many cups of tea we are holding now? 30. 30 cups. Perfect. So 30 कप चाय कितने में बनी? 86 rupees. Okay. So 1 cup of tea कितने की हो गई? 86 को डिवाइड कर दीजिए by 30. So approximately 3 rupees. Approximately 3 rupees. We can call that as 3 rupees. So what is this 3 rupees is? Which cost is? Production cost. Production cost. Wonderful. Wonderful. So एक कप चाय आपकी कितने में बन रही है? 3 rupees में. 3 rupees. हमने ये एक कप चाय की कीमत क्यों निकाली? Because the entire business revolves around this 1 cup of tea, which is also known as unit of sale. Every business must have a unit of sale. हमारी चाय की दुकान है और केवल चाय बिक रही है, इसके लिए हमने उसको यूनिट ऑफ सेल, एक कप चाय. हमेशा एक कप चाय का कॉस्ट निकालना बहुत जरूरी होता है, बिकॉज द एंटायर बिजनेस रिवॉल्व्स अराउंड दिस 1 cup ऑफ. तो एक कप चाय कितने में बन रही है? आपसे भी जवाब आने दीजिए थोड़ा सा. नीता कांबळे जी से भी आवाज आने दीजिए थोड़ी सी. आर यू पीपल देयर? नीता मैडम, तुम्ही आहात का? चाय पीने गए शायद. हाँ, अरे बाप रे, ये मैं भूल गया था. सॉरी. हो सकता है. एक्सेलेंट. हो सकता है. चलिए, तो उनको चाय पी के आने के बाद पूछेंगे कैसा लगा. ओके. सो हु इज द ओनर ऑफ दिस टी शॉप? यस, आप हैं. तो सोच के बताइएगा, ये जो 3 रुपए की एक कप चाय बन रही है, जिसे पीते ही मुंह से वाह निकलता है, बढ़िया दूध डाला है, अच्छी चीनी डाली है, अच्छी चाय की पत्ती डाली है, इन ए वेरी वंडरफुल प्लेस वी आर ब्रूइंग दिस टी. आप कस्टमर को एक कप चाय कितने में देंगे? 8. 10 rupees. 10 rupees. ओके. स्वाति जी ने कहा 8. 10. कह रहे हैं 10. 10 rupees. Okay. Any reason for 10 rupees or 8 rupees? It is a general rate, sir. Market rate is 10 rupees, sir. Market rate is 10 rupees. Okay. Anything else? Somebody said Convenience is also there, sir, in 10 rupees. Come back again, Chinmay sir. Convenience cost. Oh, yes, convenience cost. Pricing always depends on lot of factors. Yes, what is the market rate? 1. Number 2, yes, our production cost. Number 3, very important one is, yes, convenience.
स्वाति जी इसके ऊपर बताना चाहता हूँ, समझ लीजिए 8 रुपए की चाय है आपकी, आपको कोई 10 रुपया देता है, आपका टाइम कहाँ थोड़ा सा वेस्ट होता है? हाँ सर वो चिल्लर फॉर ढूंढने कीपिंग चेंज, यस। हाँ चेंज ढूंढने में वेस्ट होता है। इसके लिए प्राइसिंग हमेशा इस तरह से रखिए, आपको भी कन्वीनियंट, कस्टमर को भी कन्वीनियंट, ऑलवेज। सो शैल वी गो विद 10 रुपीज? यस सर। Yes, sir. Yes, sir. So my question is, So one question over here, please. please. We all know about Bata price, right? Yeah. So there is a study behind that it is a psychological aspect. Psychological that, aspect also. हाँ हाँ. 95. So right, 95, 99, 99, 98. हाँ. 95 उनका 95 राइट राइट। सो ये जो है साइकोलॉजिकल इम्पैक्ट, जैसे अभी आपने बोला कि ये चेंज लेना और ये सब होगा, लेकिन इसका एडवांटेज भी मिल सकता है कि अगर 1 रुपया भी हम कम रखे बाकी लोगों से, तो भी अगर कॉम्पिटिटर्स नियर बाय आते हैं वगैरह तो भी हो सकता है। सो दिस इज माई क्वेश्चन, मे बी यू कैन आंसर इट लेटर। लेकिन जैसे स्वाति मैडम बोली कि 10 रुपीज से अगर 9 रुपीज या 8 रुपीज रखे तो yes, convenience cost is one problem rather, but then this can we consider this also कि साइकोलॉजी भी लेना है, अगर अच्छा एडवांटेज लेना है साइकोलॉजी का, कस्टमर साइकोलॉजी का, कि दूसरों से कम है। यस यस, ये भी एक प्राइसिंग स्ट्रेटेजी होती है। बहुत से लोग मार्केट में हमेशा शुरुआत प्राइस घुसने की कोशिश करते हैं एंड लेटर ऑन दे डोंट सर्वाइव। ओके, तो ये एक माइंडसेट है अपने इसमें कि हम बिजनेस में घुसेंगे एंड वी विल कीप आवर प्राइसिंग लेस देन अदर्स। जब इस माइंडसेट से हम बिजनेस में जाते हैं, in 90% cases out of 100 we fail to achieve our business goals। क्योंकि एक बार क्लाइंट के दिमाग में, कस्टमर के दिमाग में बैठ गया कि आपके इधर 9 रुपए में चाय मिलती है और 1 महीने के बाद जैसे ही आप 10 रुपए करते हैं, देखने का उसका दृष्टिकोण बदल जाता है। ओके, अरे वाह, चालू आहे, 9 सुरुवात केली, ताबडतोब 10 केलं। सो दिस सॉर्ट ऑफ थिंग्स, if your product is good, you have every right to demand even 12 rupees। okay, yes, if your product is good, 12 रुपए में भी आपके पास बढ़िया, आपने देखा होगा आजकल टी लाउंज खुल गए हैं हमारे इधर, वाघ बकरी चाय करके टी लाउंज है। भिखारी चाय मिलती है लेकिन लोग 110 रुपए देते हैं। 110 रुपीज फॉर ए कप ऑफ टी, जो पी नहीं पाते हम लोग। जाके टपरी पे आप 10 रुपए दे के पी लो, आपको एक सेटिस्फेक्शन मिलता है। बट स्टिल पीपल पैट्रोनाइज टी लाउंज, क्योंकि वहां पे थोड़ा बैठने का कंफर्ट है, तो इसके लिए वो 100 रुपए देते हैं। सो प्रोडक्ट, इफ योर प्रोडक्ट इज गुड, यू हैव एवरी राइट, छाती ठोक के आप एक्स्ट्रा पैसे मांग सकते हैं। नेवर एवर थिंक कि मैं दूसरों से कम पे बेचूंगी। द कॉम्पिटिटर्स विल क्रिएट लॉट ऑफ प्रॉब्लम फॉर यू। हमारे पेट पे लात मारने आए हो क्या, हम दिखाते हैं आपको। सो दे विल start damaging your name board, you know, all these things। So if you want to stay away from that, compete with them। 10 रुपए का 10 रुपए। So all these factors need to be considered while getting into the business। And sometimes customers also might think कि क्यों 9 रुपया में मिलता है यहाँ पे चाय, दूध पर चाय क्वालिटी, चाय पाउडर जो यूज कर रहे हैं वो अच्छी नहीं है क्या? डाउट आ सकता है। करेक्ट। So कोई नहीं देनी चाहिए to jeopardize our business। But I think 10 is a wonderful price। So 3 रुपए में चाय बन रही है, हम 10 रुपए में बेच रहे हैं। What exactly is happening? We are going to earn more, 7 rupees more for every cup। Okay। This might not be a profit, but we are earning right now। Yes, because other costs are also there। So yes, so this whole 7 rupees will not be a profit। Yeah, so it is very important। Lot of people think this 7 rupees is a profit, unfortunately, and they land up in spending that, saying अरे वाह रे वाह 7 रुपया मिल गया। It is not profit, it's called margin per unit। लिख लीजिए सब लोग, it's called margin per unit। In accounting language it's called gross profit। So what it is? Gross or margin per unit। Margin per unit। Better to remember profit word भूल जाइए, margin। Okay। So यहाँ तक
सबको क्लैरिटी आई है क्या? यस 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 सर, यस सर, यस। वेरी गुड। दूसरों से भी पूछना चाहूंगा, कई लोग जो शांत हैं, शशिकांत जी हैं, किरण है। यस किरण, आपका? यस सर। वेरी गुड वेरी गुड वेरी गुड। यस शशिकांत जी, वेरी गुड। ओके, सो आगे बढ़े। यस सर। ओके, वंडरफुल। सो आगे बढ़ने से पहले वापस मेरा क्वेश्चन रिपीट कर रहा हूं। क्या आपको तीनों कॉस्ट जो बिजनेस में होते हैं क्लैरिटी है? कौन कौन से कॉस्ट थे तीनों? स्टार्टअप कॉस्ट, फिक्स्ड Yes. कॉस्ट एंड वेरिएबल कॉस्ट। करेक्ट, स्टार्टअप कॉस्ट, फिक्स्ड कॉस्ट, वेरिएबल कॉस्ट। सो किसी भी कॉस्ट को यदि देखेंगे तो अपने को इन तीन कॉस्ट के जो हमने प्रिंसिपल्स बताए वो अप्लाई करेंगे तो अपने माइंड में क्लियर हो जाता है विच कॉस्ट इज व्हाट। टेलीफोन एक्सपेंसेस कौन सी कॉस्ट होगी? It's a fixed cost. फिक्स्ड कॉस्ट। वेरी गुड वेरी गुड। ट्रांसपोर्ट कौन सी कॉस्ट होगी? वेरिएबल। 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 ओके फाइन, चलिए कह रहे हैं वेरिएबल तो मान लेते हैं। वैसे ट्रांसपोर्ट इज वन टाइप ऑफ कॉस्ट which can appear in all three columns. It can appear even in the first column. It can appear even in the second column. It can appear even in the third column. So one has to be very careful when to account the transport cost. Whenever we are incurring Of business, sir. Sorry, yes, Chinmay sir. We can say that transportation cost depends on the type of business. Whether we are using transportation for selling something or whether we are using it to bring out raw materials. So accordingly, we can put it in a different columns. Yes, it is then in both the cases, it is variable cost. The example that you gave, कि selling के लिए और raw material लाने के लिए, in both the cases it is variable cost. आप अपने staff को station से office transport करते हैं, that is fixed cost. Even our own transportation. Our own transportation is fixed cost. Very correct. और स्टार्टअप कॉस्ट में आप जब शुरुआत में क्या क्या लेके आते हैं वहां पे खर्च करते हैं, that is the startup cost. Anything that you spend before the commencement of business on transport is a transport. So ये transport cost बहुत confusing रहता है, but as I said, every time you spend transport for the product, for getting the raw material or for delivering the final product, it is variable cost. चलिए, so तीनों cost आपके दिमाग में clear है, ये पता चल रहा है। क्योंकि my next question is a difficult one. The question is not difficult one. मेरा ये है कि यहां तक सबको clarity है, आगे बढ़ूं क्योंकि अब difficult question शुरू होगा। Yes sir. ओके, एक से तो जवाब आ गया। Yes sir, yes sir. Yes sir. Yes. Yes, sir. Okay, wonderful. Okay. The most important question. Here we are, the key to the business. That is the question now. आपको यदि ये पूरा शीट समझ आ गया, चाय कैसे बनी, कितनी बनी, क्या है, तो you have to now tell me accurate figure, absolutely to the T, accurate figure. How many cups of tea you will have to sell each month so that you don't incur a single rupee loss? आप हर महीने कितने कप चाय बेचेंगे जिससे कि आपको 1 रुपये का भी नुकसान नहीं होना चाहिए? तुम्ही दर महिन्याला किती कप चहा विकणार ज्यामुळे तुम्हाला 1 रुपयाचाही तोटा होता कामा नये? Around 3,000 cup. नहीं सर, नो अराउंड, आई डोंट वांट 3,000 perfect sir. नहीं सर, अभी मुझे एक्यूरेट फिगर चाहिए, एब्सोल्युटली एक्यूरेट फिगर। So do we need to count the total startup price? कीजिए ना, आपको जो लगता है वो सब कीजिए, मैं हूं ना इधर आप लोगों को हैंड होल्ड करने के लिए। फर्स्ट थोड़ा एप्लीकेशन ऑफ आप लोगों का माइंड, देन आई विल ऐड टू दैट। टेक 5 minutes, think over it. But then sir, we will have to calculate every expense, right? And then we can yeah, correct, right? correct. Yeah. Yes. So whatever has come to your mind, based on that, try to work out. Let's see क्या result आता है। Sir, 30,000 cups per month.
Okay, so let's keep that in mind. रसूल जमादार जी ने कहा 3,000, पल्लवी कह रही है 30,000. मैं सब लिख रहा हूँ, देखते हैं कौन सा. हेलो सर, 9,000. आनंद सर कह रहे हैं, so I'm noting down 3,000, 30,000, 9,000. 12,000 cups per month. Okay, लिख लेता हूँ वो भी 12,000 cups per month. Anybody else? It is 16,000 cups. Exactly 15,714 cups. Okay, 15,714 cups. चलिए ये भी एक फिगर आया. Yes, around 15,500 is my calculation. Okay. 6,000 sir. 6,000. 6,000. मोहन सिंह जी कह रहे हैं 6,000. Okay, that's wonderful. Let's see who is correct. Yeah, एक बार चेक कर लेते हैं. मैंने ये क्वेश्चन पूछने से पहले आपसे पूछा था कि आपको तीनों कॉस्ट क्लियर हो गए हैं ना? एक मिनट. काय चुकलं काय आहे? काय चुकलं सांग ना मला. टोटल कशी चुकेल बायको? असं पकड आणि असं कर. किती 95,900 यायला पाहिजे. हे कसं आलंय टोटल? काय माहित. मग काय? ओके. हाताने कसे लिहिता तुम्ही लोक? हा, कारण तू हे ठेव ना थोडा वेळ आणि तिथेच कर ना. तिथे कशाला केलं पाहिजे? ओके, सो तीनों कॉस्ट मैंने पूछा था. कौन सी कॉस्ट बिजनेस शुरू होने से पहले खर्च हो गई रहती है? स्टार्टअप कॉस्ट. स्टार्टअप कॉस्ट, क्योंकि आपकी दुकान बन गई है, सब हो गया है. कौन सी कॉस्ट इस एक्सरसाइज में कंप्लीटली क्लियर हो चुकी है? यस सर. हाँ, चाय बनाने की 86. चाय बनाने की प्रोडक्शन कॉस्ट. इसकी कॉस्ट क्या रह जाती है? क्या रह जाती है सर? कुठचा खर्च, कौन सा खर्च बिजनेस शुरू करने से पहले खर्च हो जाता है? स्टार्टअप कॉस्ट. स्टार्टअप कॉस्ट. इस एक्सरसाइज में कौन सा खर्च एकदम क्लियर हो चुका है हम लोगों को? मे बी मैन्युफैक्चरिंग कॉस्ट. मैन्युफैक्चरिंग, दैट इज प्रोडक्शन, वेरिएबल कॉस्ट. सो कौन सा कॉस्ट अभी रह गया? फिक्स्ड कॉस्ट. फिक्स्ड कॉस्ट. ये फिक्स्ड कॉस्ट कहां से लेके आएंगे? तो फिक्स कॉस्ट हम लोगों ने ऑलरेडी किया हुआ है कैलकुलेट. वो तो किया है, तो वो पैसा आएगा कहां से? यही मार्जिन में से. ये मार्जिन पर यूनिट में से ही आएगा ना. हाँ, यानी इनडायरेक्टली कहेंगे चाय बेच के. चाय बेच के जब हम एक कप चाय बेचते हैं. ओके, सो अभी ये जो आपके पास लिस्ट बनी है, इसमें से आपकी लिस्ट में आप गो वन बाय वन, और जो आपको लगता है स्टार्टअप कॉस्ट है उसके सामने एस लिख दीजिए, जो आपको लगता है फिक्स्ड कॉस्ट के सामने एफ लिख दीजिए, और टोटल मार्केट ये आपका स्टार्टअप कॉस्ट की क्या टोटल आ रही है और फिक्स्ड कॉस्ट की क्या टोटल आ रही है. सो मैं एक एक पढ़ता जाता हूं, आप बताते जाइए कि कौन सी कॉस्ट है. प्लेस, स्टार्टअप कॉस्ट. ओके. इलेक्ट्रिकल फिटिंग्स एंड फैंस, इट्स आल्सो स्टार्ट. ओके. वाटर टैंक एंड फिटिंग, स्टार्टअप कॉस्ट. ओके. बाकी लोगों से भी आवाज आएगा तो अच्छा लगेगा. बर्तन, स्टार्टअप. गैस कनेक्शन, स्टार्टअप. रिफिल ऑफ गैस, फिक्स्ड. okay. Maybe variable. Maybe variable. Yes, it's a variable. We have taken that while brewing the tea. So it is a variable cost. It is not fixed. Gas stove, fixed. Startup. Platform, Startup. refrigerator, Startup. bench and stools, Startup. name board, Startup. license and registration, Startup. branding, logo, tagline. Branding will be fixed. No, again, startup. It is an investment in business. Yeah. One time we do, and then later on we can give another name. वो आता तो अच्छा रहता था, like advertising. Okay, interior decoration. Startup. Interest on loan. Variable. Fixed.
वेरिएबल किसी ने वेरिएबल कहा? यस सर। क्यों वेरिएबल? इंटरेस्ट रेट कम ज्यादा होता है ना, इंटरेस्ट रेट नहीं, फ्लोटिंग। हमेशा वेरिएबल कॉस्ट वो होता है जो कि हम ग्राहक को दे देते हैं। जैसे हम चाय दे रहे हैं तो ये इंटरेस्ट उसको देते हैं क्या? ओके। हाँ, एनीथिंग दैट इज पास्ड ऑन कस्टमर इज वेरिएबल कॉस्ट। जो हम कस्टमर को पास नहीं कर सकते, हमारे सिर के ऊपर रहता है, वो फिक्स्ड कॉस्ट। So interest is fixed cost. Housekeeping charges, cleaning charges, fixed cost. Electricity charges per month, Fixed. Charges, which? Yes. Helpers की salary, Fixed. Okay. Helper की salary, आपकी salary, Fixed. For 1 year. Okay. Staff uniform, Fixed. तो अभी आपने दोनों बाइफरकेट कर दिया। स्टार्टअप एस लिखा है, फिक्स के सामने एफ लिखा है। स्टार्टअप की टोटल भी मारिए और फिक्स की भी टोटल मारिए, देखिए कितना आता है। एक क्वेश्चन है, जो असेट जो हम लोग ले रहे 30 लाख का, परत सांगा सर। सर जे असेट आपण घेतोय 30 लाखाचा स्पेस, शॉप, त्याचं आपण ते लोन वर घेतोय, ओनरशिप वर आहे, पण वी आर टेकिंग अ लोन फ्रॉम आउटसाइड, करेक्ट, 80%. तर त्याचं जे 24,000 पर मंथ जे येत आहे, तर ते आपलं फिक्स कॉस्ट मध्ये आहे. हा, इंटरेस्ट आपण घेतलाय ना, त्याच्यावर लोन घेतलंय, त्याच्यावर इंटरेस्ट घेतलाय आपण 24,000 रुपये. तर तो स्पेस विल नॉट बी काउंट इन अ स्टार्टअप कॉस्ट. स्पेस इज अ स्टार्टअप कॉस्ट. 30 लाख तुमचं स्टार्टअप आहे, कारण तुम्ही ती जागा विकत घेतली आहे लोन घेऊन, ती जागा तुमच्या नावावर आहे, तर ती स्टार्टअप कॉस्ट आहे. हा, पण पूर्ण आपल्याकडनं नाही ना 30 लाख. सॉरी सर, पूर्ण 30 लाख रुपये आपल्याकडनं नाही येत. पूर्ण 30 लाख रुपये आपण खर्च नाही केला, पण ते लोन म्हणजे त्यातलं 20% वी हॅव इन्व्हेस्टेड. आणि पण तुम्हाला ते लोन परत द्यायचंय नाही द्यायचंय, त्याच्यासाठी आपण इंटरेस्ट ऑन हे देतो ना, 24 इंटरेस्ट देतोय आपण, पण लोन पण देणार ना परत. ओके, ईएमआय राहील मग याच्यामध्ये. तो ईएमआय जे आहे त्यात 2 भाग असतो. एक म्हणजे कॅपिटल, जे आपण लोन घेतो ती अमाऊंट एक असते, आणि एक अमाऊंट असते इंटरेस्ट. इंटरेस्ट खर्च असतो, आणि जे लोन अमाऊंट असतो, जे प्रिन्सिपल असतो, तो रिटर्न करायचा असतो. दॅट इज नॉट कॉस्ट. जे आपण कोणाकडनं घेतले दॅट वी आर रिटर्निंग, वाईल इंटरेस्ट वी आर इनकरिंग. सो ईएमआय वर मी येईन, पहिले हे कव्हर करून घेऊया. बट क्वेश्चन अमोल सर, काय टोटल झाली कोणाची, काय आली टोटल कोणाची? So startup cost is around 34 lakhs. 34. Yeah. काहीतरी छोटस चुकलेलं आहे सर, जस्ट चेक करून घ्या. Should be 32 lakhs 34,700. Yes, sir, around 32. I think I missed out some of them, but 32 lakhs. 32 lakhs 33,500. Sorry, 32 lakhs 33,500. That will be startup cost. आणि fixed cost ची total येत आहे 95,900. Near about 32 lakhs. 95,900. शीट दिसते इकडे? Yes sir, yes. Can you see the sheet? Yes sir. Yes sir. So fixed cost 95,900 आणि startup cost जी आहे ती येते 32 lakh 33,500. आपण इकडे चहा बनवला, त्याचा आलं 3 रुपये, हे आलं. सो आपल्याला आता चहा विकून फिक्स्ड कॉस्ट कव्हर करायची आहे, कारण स्टार्टअप कॉस्टचा खर्च झालेला आहे. आपल्याला कव्हर करायचं फिक्स्ड कॉस्ट, विच इज 95,900. 1 कप चहा विकतो तर आपल्याला किती रुपये मिळतात? 1 कप चाय बेचेंगे तो कितने रुपये मिलते हैं? 10 रुपये. 7 रुपये. 7 रुपये. मार्जिन 7 रुपये. तो हमें 7 रुपये 7 रुपये 7 रुपये 7 रुपये 7 रुपये करके हमको कम से कम 95,900 रुपीस जमा करना है.
उससे कम जमा होगा तो लॉस होगा, उससे ज्यादा जमा होगा तो प्रॉफिट होगा। सो 95,900 जमा करने के लिए हम इसको 7 से यदि डिवाइड करते हैं तो हमें नंबर ऑफ कप्स मिल जाते हैं। सो डिवाइड दिस बाय 7, 13,700 पर मंथ। 13,700 पर मंथ आया। बाकी लोगों का भी 95,900 डिवाइडेड बाय 7। यस सर। Yes, very good, very good. So my question to you all, क्या 13,700 कप हर महीने बेचे जा सकते हैं एक ही? Yes sir, it is possible. It is possible. Okay. So जब दिल और दिमाग कहता है it is possible, that is called opportunity. यानी हमें ये बिजनेस करना चाहिए। Sir, I have a question. Yes, please ask. सर आता पहिली जी स्टार्टअप कॉस्ट होती ती आपण ऑलरेडी खर्च केली आहे, मान्य आहे आपल्याला, आणि आपण आता आपल्याला फिक्स्ड कॉस्ट वसूल व्हायला पाहिजे म्हणून आता आपण तेवढे चहा विकणार आहोत. करेक्ट. पण ती जी स्टार्टअप कॉस्ट आपण घालवलेली आहे त्याचा सुद्धा काहीतरी परत म्हणजे ते पण कुठेतरी कॉम्पन्सेट व्हायला पाहिजे ना. पल्लवी मॅडम परफेक्ट बोलताय, पण एकच शब्द थोडासा चेंज करा, घालवलेली आहे म्हणू नका, इन्वेस्ट केली. ओके, सॉरी, इन्वेस्ट केली. हाँ, तुम्ही घालवत नाहीये, हा सोने की मुर्गी में इन्वेस्ट किया है आपने. यस सर. हाँ, सो घालवलेली नाही बट इन्वेस्टेड. येस, त्याला पण कसं कव्हर करायचा ते आपण स्टेप बाय स्टेप जाऊया. पहिलं आपण समजून घेऊया की येस फिक्स्ड कॉस्ट कशी काढायची. सो ते आपल्याला लक्षात आलं की आपल्याला चहा विकून काढायची. सो आपल्याला किती कप विकायला पाहिजे दर महिन्याला? 13,700. 13,700 महिन्यात. अच्छा, सगळ्यांना वाटतं 13,700 कप विकले जाऊ शकतात, बेचे जा सकते हैं? यस सर. यस सर. यस सर. ओके, नहीं होगा तो भी चलेगा, वी विल एड्रेस दैट पार्ट ऑल्सो. तो यस लेके आगे बढ़ते हैं. 13,700 कप आपको कितने दिन में बेचने हैं? 30 डेज. 30 डेज. सो इसको डिवाइड कर दीजिए 30 डेज से. अभी 457 कप्स पर डे बेचे जा सकते हैं. यस सर. यस सर. यस सर. और अभी उससे भी और आसान कर देते हैं. ये दुकान आपकी सुबह कितने बजे खुलेगी? 6 to 7. What time? 7 o'clock. 6 बजे. ओके, 6 o'clock. और रात को कितने बजे बंद करेंगे? 11. सो सुबह 6 से रात के 11 कितने घंटे हो गए? 17 hours. 17 hours. सो इसको 17 hours से 457 को 17 से डिवाइड कर दीजिए. 26.86. How much? 27 per month. Per hour. Per hour. 27 cups per hour. 27 cups per hour. 27 cups per hour. या 27 cups per hour बेचे हो सकता है पर आवर 27 कप. यस सर. यस. ओके, जब हम 27 कप पर आवर बेचते हैं, 457 कप हर रोज बेचते हैं, क्या होता है? तो क्या होता है? काय होतं तेव्हा जेव्हा आपण 457 कप चहा विकतो तर? सगळ्याला 7 रुपये पर कप हे मार्जिन मिळतं. आपण होतोय काय 457 कप विकल्यामुळे? ब्रेक इवन होतं. प्रॉफिट होतो सर. नाही, एकही रुपयाचा लॉस होत नाहीये. लॉस होत नाही. ब्रेक इवन पॉइंट. याला ब्रेक इवन पॉइंट म्हणतात. अकाउंट्स मध्ये याला ब्रेक इवन पॉइंट म्हणतात. आपण सिंपल वर्ड्स मध्ये लिहूया, नो प्रॉफिट नो लॉस. समजलं काय बोललो मी? Yes. It's called no profit no loss point or it's called break even point. हा जर आपण 457 कप विकले ते आपल्याला 1 रुपयाचाही प्रॉफिट होत नाही, 1 रुपयाचाही लॉस होत नाही. पण 458 कप विकले ते काय होईल?
7 रुपयाचा प्रॉफिट. 7 रुपयाचा प्रॉफिट. आत्ता प्रॉफिट सुरू होतो 458 कप मध्ये आपल्याला ऍक्च्युअल प्रॉफिट सुरू होतो 7 रुपयाचा. ओके, व्हेरी गुड, दॅट्स गुड. 456 विकले तर 7 रुपयाचा लॉस. 7 रुपयाचा लॉस. सो हा जो ब्रेक इव्हन पॉइंट आहे, ज्याला आपण म्हणतोय नो प्रॉफिट नो लॉस, हा ऍक्च्युली बिझनेसची चावी आहे. बरेच लोक हे कॅल्क्युलेशन करत नाहीत आणि बिझनेस स्टार्ट करतात. अदरवाइज even before starting the business, you know your targets, your capabilities, your capacity. की मला 457 कमीत कमी विकायचे, त्याप्रमाणे you develop your action plan. की मला काय काय केलं पाहिजे, what I should be doing to reach this figure of 457. लक्षात येते what I am telling? Yes sir. Yes sir. Yeah, interesting. Yes sir. Yes sir. बरेच लोक करत नाहीत. बरेच लोकांना हे कॅल्क्युलेशन माहितीच नाहीये. ते अंदाजे याच्यात जातात की इतना कर लेंगे एंड दे नेवर रियलाइज. इट इज इम्पॉर्टेंट फॉर अ बिजनेसमैन, इवन बिफोर ही स्टार्ट्स अ बिजनेस, ही शुड नो कि उसको खर्चे क्या आने वाले हैं, उसका ये क्या है, हाउ मच ही नीड टू सेल सो दैट ही डजंट इनकर लॉस. वो उसको जिस देर पहले से ही पता है तो उस तरह से एक्शन लेता है. उसका कॉन्फिडेंस उस तरह से होता है कि मैं 457, अरे 26 कप 27 कप पर आवर मेरे को बेचना है, सो आई हैव 2 people, सो मैं ये करूंगा वो करूंगा, आई विल कनेक्ट विद दीज पीपल, आई विल टॉक टू दीज पीपल, इस तरह करूंगा, एंड ही अचीव्स दोस टारगेट. इट हेल्प्स यू इन प्रिपेयरिंग द एक्शन प्लान. सो दिस इज द की टू बिजनेस कॉल्ड ब्रेक इवन पॉइंट. सो 457 कप बेचे जा सकते हैं, आप लोग बोल रहे हैं, राइट? Yes sir. Okay. Yes sir. किस क्वेश्चन को हम एड्रेस कर रहे थे? Which was that question which we are trying to address? आपल्याला काय क्वांटिटी मध्ये रॉ मटेरियल? दूध. पहिले आपण रॉ मटेरियल. सो आता बघा, तुम्हाला क्लिअर कट कळेल की किती दूध आणायचं आहे. सांगा मला, किती लिटर दूध आणावं लागेल? कमीत कमी किती लिटर? 457 कप हे करायचे, त्यासाठी आपल्याकडे किती दूध असायला हवं? $16 लीटर पर डे. 15 लीटर. हाँ. किती लिटर? 15.223. 15.23. See how crystal clear it is. Yes. आपल्याला 15 लिटर दूधची तयारी ठेवायला पाहिजे. साखर किती? 3 kg. हा? 3 kg. परफेक्ट. जर हे 15 येत असेल, त्याला 5 ने डिवाइड केलं की लक्षात येतो. येस, 3 kg ऑफ शुगर. बरेच गोष्टी क्लिअर झाले. आता तुम्ही दूध घेत होता 50 रुपये लिटर, कारण तुम्ही 1 लिटर घेत होता. आता तुम्हाला कमीत कमी 15 लिटर दररोज पाहिजे, तर तुम्हाला काय रिडक्शन मिळेल कॉस्ट मध्ये? येस, क्वांटिटी डिस्काउंट. क्वांटिटी मॅटर्स, सो ऑटोमॅटिकली काहीतरी रिडक्शन होईल. आणि हे आपण 1 डे चं म्हणतोय, सो इफ एट ऑल वी आर डीलिंग विथ दॅट पर्सन एंड वी आर सेइंग दॅट हां, कंटिन्युअसली वी विल बी बाइंग एव्हरी मंथ. नो, एक दिवसाचा चहा नाही ना आपला. वी विल बी डीलिंग विथ हिम अँड 15 लिटर घेणार असं नाही. आज 457 आहे, उद्या 600 कप पण होऊ शकेल. येस. सो अवर क्वांटिटी इज गोइंग टू बी growing, so you will get cost advantage. Yes. Cost advantage मिळाल्यामुळे काय होईल? अजून थोडी प्रोडक्शन कॉस्ट कमी होईल. प्रोडक्शन कॉस्ट कमी होईल. प्रोडक्शन कॉस्ट कमी झाल्यामुळे काय वाढेल? प्रॉफिट वाढेल. मार्जिन वाढेल आणि मग मार्जिन वाढेल. मार्जिन वाढल्यामुळे काय होईल? पर डे सेलिंग कमी करता येईल. हो, कप्स कमी विकावे लागतील. 457 च्या ऐवजी थोडे कमी कप्स विकावे. सी हाऊ बिझनेस स्टार्ट्स इझिंग. दिस इज व्हाट इज द बिजनेस कैलकुलेशन. मोस्ट इंपॉर्टेंट, जो जिसको ये कैलकुलेशन समझ आ गया और उसके बाद यदि उसने बिजनेस किया, इम्पॉसिबल है फेल होना. ठीक है, चलिए लेट्स कम बैक टू दिस. 457 कप चहा विकल्याने काय होत होता?
ब्रेक इवन, नो प्रॉफिट नो लॉस, पर कुछ तो हो रहा है. व्हाट इज दैट? बिजनेस सेल हो रहा है, ब्रांडिंग हो रहा है, बिजनेस हो रहा है. नहीं, बिजनेस तो कर रहे हैं, लेकिन कुछ बड़ी चीज हो रही है. ब्रांडिंग वो भी हो रहा है, लेकिन कुछ बड़ी चीज हो रही है. देखिए, सोचिए. गुडविल नहीं, मॉनिटरी बात कर रहा हूं मैं, पैसे की बात कर रहा हूं. ओके. 50,000 महीने का मिल रहा है. 50,000 सैलरी आपको मिल रही है. उन्होंने तेरी हसायला झालं. Is it bad? No, not at all. Not at all. That is the power of business. If we properly understand and know business is small. My own peon, I don't know whether I shared that with you or not. Yes, sir. My own peon who used to give me a cup of tea every half an hour, today runs a business of 25 crores. Started with tea. 210 people work for him only because of tea. BMW है उसके पास. That is the power of business. उसने कभी जिंदगी में सोचा नहीं था. His name is प्रसाद पाटील. उसने कभी जिंदगी में सोचा नाही था की असं काहीतरी तो करेल. पण जेव्हा टेस्ट लागली, आता तो मागे वळून बघत नाही. फुल टाइम हे कसं वाढवायचं, हे कसं वाढवायचं, कुठून सामान आणायचं, ह्याच गोष्टीत असतो. ओके. डॉक्टर श्वेता जी, आपको एक क्वेश्चन था. यस सर. उसका आंसर मिला आपको? To certain extent, yes. Certain extent. फिर अमोल सर जी का भी एक क्वेश्चन था. Yes, sir. मिळाला. ओके. सो थोडंसं पुढे इथपर्यंत सगळ्यांना लक्षात आलं का? येस सर. ओके. फॉर्म्युला सिंपल आहे. फिक्स्ड कॉस्ट डिवाइडेड बाय युनिट मार्जिन पर युनिट गिव्स यू ब्रेक इवन पॉइंट. और लिहून घ्या सगळे. फिक्स्ड कॉस्ट, आणि मग आपण ते पल्लवी मॅडम जे म्हणाले स्टार्टअप कॉस्ट करायची, अमोल सरांचा ते EMI, ते आपण कव्हर करूया. ओके. क्या आप केवल 457 कप बेच के ही खुश रहेंगे? No. No. You will put a special target for yourself. Yes. ओके. तो मला सांगा, कसं कळणार की तुम्ही 457 कप चहा विकले दिवसाच्या अखेर? By looking at the cash in hand. कॅश इन हँड कशावरनं ते ॲक्युरेट आहे? जे आपण रॉ मटेरियल आणलं किती संपलंय त्याच्यावरनं अंदाज आहे. ते परत अंदाजवर आलो आपण ना. आपल्याला बिझनेस मध्ये कॅन वी चेक कॅश बुक दॅट बॅलन्स? त्या कॅश बुक आपण लिहिणार का तिकडे? प्रत्येक चहा टक 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 करत जाणार का हातानी? मशीन असेल ते गोष्ट वेगळी आहे, पण मशीन नाहीये समजा. स्टार्टिंग बॅलन्स आणि लास्ट बॅलन्स, एंड बॅलन्स. आपण कशावरनं गॅरंटी दॅट इज करेक्ट? There can be a mistake. Yes, there can be person who तो चहा प्यायला पैसे नाही दिले, काय काय होऊ शकतं. So therefore in tea business त्या लोकांनी डिस्पोजेबल कप वापरायला सुरुवात केली. Are you understanding? Yes. Yes. How disposable cup helps? We can count it. काउंटर. सकाळी मला 457 कप विकायचे, मी 600 कप आणून ठेवले. संध्याकाळी लक्षात येतो की ओनली 22 कप बाकी आहे. तो व्हॉट एक्झॅक्टली झालं? नाही, आय विल मेक इट 20च कप बाकी आहेत. 600 कप्स आणलेले and संध्याकाळी only 20 cups are balanced. So what exactly has happened? 580 cups got sold. So what is the other thing you came to know immediately?
एक्स्ट्रा हे झालं आपलं टार्गेट अचीव्ह झालं डेली. हा पण एक्झॅक्ट काहीतरी सांगा. एक्झॅक्ट. We are above our breakaway point. But by how much? 580 minus 123. Yes, sir. Yes. Yes, 123 cup we have sold extra. That means multiplied by 7. Yes. Okay. आता बघा 400 580 कप विकले ते तुमच्या कॅश बॉक्स मध्ये किती पैसे असायला हवे? 5800. 5800. Are you understanding? Because of disposable cup, so many things become so comfortable. You know accurately what is your profit. You know how much cash has to be there in the cash box. It's a auto working. त्यामुळे बरेच चहावाल्यांनी डिस्पोजेबल कप्स आणायला सुरुवात केली. अंडरस्टूड? येस. ओके. तरी ॲक्युरसी मध्ये थोडासा इश्यू येऊ शकतो. सॉरी? तरी ॲक्युरसी मध्ये थोडासा इश्यू येऊ शकतो. येस. हा ठीक आहे, प्लस मायनस इकडे, पण दिस कॅल्क्युलेशन गिव्स यू इनसाइट. मोस्ट इम्पॉर्टंट. बिझनेस करायचा आहे तर व्हॉट इज कॅल्क्युलेटेड बिझनेस. एक आहे की आपण करायचं म्हणून काहीतरी करतोय, आणि एक एव्हरी स्टेप वी हॅव मेजर्ड अँड देन वी आर टेकिंग स्टेप्स. तेव्हा Can we go ahead with token system? हा, ते पण करता येतो. तुम्ही ज्याला चहा पाहिजे त्यांनी पहिलं टोकन घ्यायचं. सो तुम्ही टोकनच्या हे पण ठेवता करून ठेवले त्या बंडल प्रमाणे. सो दॅट ऑल्सो कॅन बी डन. सो बरेच लोक ते टोकन सिस्टम ठेवतात. आता येवले चहा, अमृत तुल्य त्यांच्याकडे मशीन आहे. यू हॅव टू पे फर्स्ट. ते त्यानंतर चहा देतात. सो त्यांची मशीन काउंटिंग करते. ओके, गुड. सो एनी डाउट्स, एनी क्वेश्चन्स अप टू दिस स्टेज? नो सर, एव्हरीथिंग इज क्लिअर. ओके. बस नुसतं पल्लवी जोशींचं जे हे होतं की जे स्टार्टअप कॉस्ट जे आपण घालवलेली आहे, ती घालवलीने जे इन्व्हेस्ट केली आहे ती रिकव्हर करायची. सो आपण जी जागा घेतली आहे 30 लाखाची, त्याची कॉस्ट वाढेल की कमी होईल वर्षानुवर्ष? वाढेल. वाढेल. सो आपल्याला त्याची चिंता करायची गरज नाही. येस. सो आपलं बाकी किती खर्च, एक्स्ट्रा खर्च झालाय? 2 लाख, म्हणजे 2,33,000. 2,33,500. बरोबर? येस. ऍज ए ओनर यू कॅन डिसाइड की वेदर टू रिकवर दिस in 24 months, whether to recover this in 36 months, or whether to recover whatever time. आणि त्याप्रमाणे त्याला डिवाइड करून तेवढी कॉस्ट तुम्ही फिक्स्ड कॉस्ट मध्ये ऍड केली की दर महिन्याला तेवढी रक्कम बाहेर येते. ओके. क्लिअर? येस. ओके. अमोल करमरकरांचा EMI एक्झॅक्टली लाईक दिस. आपल्याला EMI पे करायचा आहे. इंटरेस्ट आपण ऑलरेडी घेतलेला आहे. प्रिन्सिपल आहे 5,000 रुपये. सो आपल्याला 5,000 फिक्स्ड कॉस्ट मध्ये खाली आउटसाइड दिस ऍड करून आपण आपली फिक्स्ड कॉस्ट दाखवतो की इट इज 1 लाख रुपीज. सो मला एवढे कप विकले पाहिजे, तेवढे 5,000चे आपण दर महिन्याला EMI पे करत जातो. ऍक्च्युअली दॅट इज नॉट ए कॉस्ट, इट इज रिपेमेंट ऑफ लोन. अँड एव्हरी टाइम यू रिपे ए लोन, द प्रॉपर्टी स्टार्ट्स बिकमिंग युअर्स. एव्हरी टाइम तुम्ही पे करता 1% पॉइंट तुमची प्रॉपर्टी तुमच्या नावावर होत जाते. Yes, sir. Yes. Okay. So I will wait if there are any questions. No, sir. Sorry. Okay, great, great. Thank you. So thank you very much for sparing one extra day. Sir, sorry. I have a question. Hope this exercise तुम्ही जे नोटबुक वर केलं असेल, we will also share this on group. हे जे केलं आहे ते मी शीट पाठवून देईन. सांभाळून ठेवा. आज नहीं तो कल आपको, नहीं तो आपके घर में किसी को इस शीट का बहुत काम आएगा. Sir, one question. Yeah, please. Sir, it is comparatively easy to find out the finances for the manufacturing processes as such, or wherever goods or things are there. But then it becomes difficult to analyze such things for services part of it. So. Wonderful. I was waiting for these questions.
या तो मेरे सेशन से सब लोग बोर हो गए, इसके लिए कह दिया कि नो मोर क्वेश्चंस. No, sir. It was not at all boring. So we were thinking about the tea problem, so that was clear. So there was no question. What बरं नाही असे. So yes, सर्व्हिस. तुम्ही कुठच्या डॉक्टरला ऑब्झर्व केलाय का कधी? Yes, sir. काय करतो डॉक्टर? If you have observed, let me see what you. Are you a doctor by profession or you are a PhD? PhD, sir. Okay, okay. Yeah. So generally डॉक्टर्स जे आत्ताचे आहेत त्याच्यात पाहिलं तर 2 असोसिएशन जनरली असतात. दे आर फर्स्टली असोसिएटेड विथ एनी ऑफ द हॉस्पिटल अँड दे ऑल्सो डू हॅव देअर ओन क्लिनिक्स. सो हॉस्पिटलमध्ये जनरली बाय रूल जे पेशंट्स येतात आणि ते त्यांना हे करायचं असतात ट्रीट, आणि क्लिनिकमध्ये मात्र बाय ओन काय म्हणतात गुडविल दे गेट द पीपल. राईट. त्यांची जी फीज असते ती फीज एक वेगळ्या प्रकारे कॅल्क्युलेट केलेली असते त्यांनी. एक जनरल प्रॅक्टिशनर आहे, त्याला माहिती आहे त्याच्याकडे जो कोण पेशंट येणार त्याला खोकला, सर्दी, ताप असलंच काहीतरी छोटं मोठं काहीतरी झालेलं असेल. Am I right? राईट. तर त्याला माहिती आहे की ती जे व्यक्ती माझ्याकडे येणार ती माझ्या समोर जास्तीत जास्त 10 मिनिटं बसणार. जास्तीत जास्त 10 मिनिटं बसणार. So what he does, he arrives his own per hourly cost. तो म्हणतो मला महिन्याला 2 लाख रुपये मिळाले पाहिजे. मी माझ्या क्लिनिकमध्ये दररोज 5 तास काम करीन. 5 तास गुणिले 25 दिवस, 1 दिवस सुट्टी घेईन, तो 125 तास मला 2 लाख रुपये मिळाले पाहिजे. तर 125 मी सिम्प्लिसिटीसाठी 1,25,000 मिळाले पाहिजे. तर त्याप्रमाणे तो स्वतःची कॉस्ट डिवाइड करतो आणि त्या पेशंटना डिवाइड बाय 5, 10 मिनिटं म्हटलं की 6 पेशंट येऊ शकतात. ती कॉस्ट त्यांना सांगतो व्हिजिटिंग फीज. हे झालं जनरल प्रॅक्टिशनर, ते जास्त स्ट्रिक्ट नसतात. पण तुम्ही कुठच्या स्पेशलिस्टकडे गेलात ते प्लीज ऑब्झर्व जे मी सांगतोय. जिथे तो बसतात, जिथे ते डॉक्टर बसतात तिथे टेबल असेल, 3-4 चेअर्स असतील आणि बरोबर डॉक्टरांच्या समोर जसं माझ्या डोक्याच्या पाठीमागे AC दिसतोय तिकडे एक घड्याळ असेल. तो प्रत्येक पेशंटला मॅक्झिमम 15 मिनिटं अलॉट करतो आणि त्याप्रमाणे तो त्यांची पहिली फीस घेतो. आणि तुम्ही ही ऍक्शन पण ऑब्झर्व करा. तुम्ही त्याच्याशी बसलात, तो सुरुवातीला तुमच्याशी बोलेल, तुमचं सगळं समजून घेईल. अँड इफ द जॉब इज डन इन 6 to 7 minutes, he will still spend 3 to 4 minutes with you, just to give you comfort. असं कसं हे ते काहीतरी स्टोरी सांगेल. आणि त्यानंतर कुठे तुम्ही चुकून सीटवर बसूनच राहिला, ते बाहेर जी रिसेप्शनिस्ट असते तिला सांगितलेलं असतं की 12व्या मिनिटाला मला फोन करायचा, की त्याला फोन येणार, तो फोन उचलणार, हां त्यांना सांग 1 मिनिटात मी त्यांना आत घेईन. म्हणजे तुम्हाला काय सांगतोय तो, येस. आणि तरीही तुम्ही नाही उठले की तो स्वतः सीटवरनं उठेल आणि तुमच्याशी बोलता बोलता दरवाजा उघडेल आणि तुम्हाला सांगेल पुढच्या वेळेला असा. सो ही विल आस्क यू टू लीव. प्लीज ऑब्झर्व दिस. सो इन सर्व्हिस it is the time factor that you are going to allot to a customer. You price that in that fashion. It is your time which is monetized. Okay. And in case of specific nowadays there are many services which are through internet. Yeah. So the development cost or certain things like through websites, certain things are going. Certain things are going on with apps. So such things, how can we calculate the things for finance finance? आता जे ऍप्स विप्स आहेत त्याबद्दल अजून मी एवढं हे स्टडी नाही केलंय. स्टडी करायचा प्रयत्न करतोय की येस त्यांची कॉस्टिंग कशी होत असेल. दे आर ऑल्सो डिपेंडेंट ऑन लॉट्स ऑफ ऍडव्हर्टाइजमेंट रेव्हेन्यू. पण ते कशी आहे त्यात अजून मला तेवढी इन्साइट मिळालेली नाहीये. आणि असं पण मी ऍक्सेप्ट करीन की मी थोडासा त्या बाबतीत लेझी झालोय.
मी 2-4 वेळा ट्राय केला and then I procrastinated saying next time करूंगा, which is wrong. But आज आपने क्वेश्चन पूछा है, definitely by next weekend I will have answer for that. Great sir, I will contact you. Yes. आप लोगों को शेयर करूंगा. Thank you very much sir. Yes, because we are having because we are having BSc Computer Science, MSc Computer Science students also, and it becomes comparatively so development cost, their own cost. It becomes comparatively difficult to tell them that how they should run business. Correct. Since now Pallavi madam is also with me, she's from my college itself, and she's handling BSc Computer Science, MSc Computer Science students, and I am from commerce and management background. So we try to provide insights to such students, but then it sometimes becomes difficult to when it comes to cost of services. Basically. Correct. So give me 1 week. By next Saturday, definitely I will revert. Definitely. We have in MSc Computer Science, like, how will you calculate the cost for your entire project? That is the total man hours that you will require to complete a particular project. But after that, how to go ahead saying that, okay, you are investing this much, and then how will you provide a factual cost to the customer? Like, how to come up with that cost, like we did in this example. So Correct. So आज हे जे apps नी पूर्ण मार्केटची सिस्टम बदलून टाकली आहे. Exactly. You must have seen companies like Oyo is getting $500 million ची फंडिंग मिळते. What is the basis? कोणाला 1 point suddenly ads, advertisements, ads and the brand value, the goodwill and the brand value that you create, त्याची व्हॅल्युएशन सुरू झाली आता. जर तुम्ही कालचं न्यूजपेपर वाचलं असतं, त्यात तुम्हाला लक्षात आलं असतं की दिस ॲप इज नाव प्राइस्ड ॲट $5 billion. दिस ॲप एक छोटी मोठी ॲप आहे दॅट हॅज बीन नाव व्हॅल्यूड ॲट $5 billion. तो काही इन्व्हेस्टमेंट असे आहेत की व्हेन यू इन्व्हेस्ट यू थिंक इन टर्म्स ऑफ लॉंग टर्म, सेइंग ह्यात मी इन्व्हेस्ट करीन, पण ओव्हर ए पिरियड ऑफ टाइम somebody will come and acquire me. आणि त्या ॲक्विजिशनच्या वेळेला आय विल कव्हर अप ऑल कॉस्ट. तोपर्यंत मी फंडिंग घेत राहीन, लोक फंडिंग करत राहतील. देर आर सो मेनी कंपनीज विच कंटिन्युअसली फंड दीज कंपनीज. तुम्ही झोमॅटो बघा, स्विगी बघा, दे आर नॉट अर्निंग प्रॉफिट्स, बट द ब्रँड व्हॅल्यू अँड द ब्रँड नेम दॅट दे हॅव क्रिएटेड, देअर व्हॅल्युएशन्स आर ग्रोईंग लाईक एनिथिंग. So long term perspective नी तशी. So but as I said, मला जास्त इन्साइट नाही आहे. मी नुसतं OYO स्टडी करत होतो, रितेश अग्रवालशी बोलत होतो, आणि तो म्हणाला I too was surprised at the first year की मी एवढं अँटिसिपेट केलं नव्हतं, तेवढं झालं. So now my working has completely changed. Now I think differently. That was his reaction. त्यानंतर मी थोडा लेझी झालो, but as I promised, by next Saturday positively I will get back to you. Yes, thank you so much. Thank you very much, sir. Okay, प्लीज सांगाल, कारण की मी एका मुलाला ई-कॉमर्सच्या बाबतीतच मेंटरिंग करून राहिलेलो आहे. Oh, very good. Share that experience. तिथे हाच प्रॉब्लेम जातो आहे की वी वॉन्ट टू डेव्हलप अ ई-कॉमर्स साईट. ई-कॉमर्स साईट मध्ये जेव्हा मी आयटी इंडस्ट्री सोबत बोलतो की आम्हाला पर्टिक्युलर ही फंक्शनॅलिटीचा एक ऍप पाहिजे आहे या स्टेकहोल्डर साठी, तर बरेचसे व्हेरिएशन्स येतात, विच इज बेस्ड ऑन टेक्नॉलॉजी, विच बेस्ड ऑन प्रॉक्सिमिटी. त्याच्यानंतर बरेचसे काही क्लाउड बेस घेतलं तर थोडं स्वस्त पडतं, पण सर्व्हर कॉस्ट राहते, पेमेंट गेटवेज आहेत, खूप सारं त्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स येतात, आणि ते बरेचसे व्हेरिएशन्स आहेत. म्हणजे somebody can give us at 5 lakhs, some other person can give us at 20 lakhs. ते थोडंसं जरा. बिलकुल परफेक्ट बोललात. जी इनिशियल कॉस्ट सबमिट केलेली असते तेवढ्यामध्ये कधीच होत नाही, कारण ओव्हर ए पिरियड ऑफ टाइम जेव्हा आपण ऍप डेव्हलप करत राहतो, अजून त्यात बरेच गोष्टी ऍड होत जातात. सो ज्यांनी सुरुवातीला 5 लाख सांगितलेला असतो, दॅट फायनली गोज अप टू ऑलमोस्ट 8-9 lakhs होत जातो. कारण आपल्या सर, आणि बेसिकली याच्यात काय होतं की क्लायंटने पहिल्यांदा जरी रिक्वायरमेंट दिलेली असली तरी सुद्धा ती थोडी चेंज होत असते. माइंड इज इन ए थिंकिंग मोड फुल टाइम. येस. सो त्यामुळे ब्रीफ चेंज होत असतोच.
त्यामुळे पण सर ती आपण ते प्रयत्न करतो की क्लायंट हे डिमांड करतोय देन आय शुड गो अँड प्रोव्हाइड हिम. सो मग ती कॉस्ट परत कुठेतरी चेंज होते किंवा असं ते वाढत जातं. म्हणजे तुम्ही लॉयरला बघितलंय का? होतो डेट वर डेट पुढे घेतो. हा, तुम्ही त्यांच्याशी नुसतं 15 मिनिटं बोला, पुढच्या क्षणाला बिल तुमच्याकडे पाठवून देतील. सो ऍप डेव्हलपमेंट पण एक्झॅक्टली त्याच याच्यावरती असतं की इफ client is changing the brief and if he is taking your time in your MOU or agreement with client, you need to build up that particular thing saying at this brief, this is what the cost we anticipate. Any further changes over a period of time, the number of meetings, त्या MOU मध्ये हे पण लिहिलेलं असतं की आपण how often we should meet, how often आपलं ब्रीफिंग होत राहील, त्या ब्रीफ मध्ये चेंजेस असतील, there will be an additional cost. हे सगळं त्या अग्रीमेंट मध्ये कॅप्चर केलं जातो. जे कॅप्चर करत नाहीत तिकडे भांडणं सुरू होतात, स्प्लिट होतो, कारण इट इज अ टाइम फॅक्टर. आज तुम्हाला वाटतं की हे 1 महिन्यात तयार होईल, पण ब्रीफ चेंज होत गेलं, लक्षात आलं 3 महिने लागले. सो यू हॅव लॉस्ट 2 more months ऑफ युअर टाइम. सो तुम्हाला रेव्हेन्यू यायला पाहिजे तेवढं. सो ऍज आय सेड, जास्त स्टडी नाही केलंय मी. आय विल कम बॅक डेफिनेटली. And I will request जेवढी लोक सेशन मध्ये आहेत ते कनेक्टेड. It was a wonderful Yes, definitely, sir. बरेच different places ने आले. Each one have lot of knowledge. Share it. और क्या खुदा ना खास्ता क्या मालूम कब कहाँ हम लोग ऐसे ही एक्सीडेंटली मिल जाए. True. I think we all should not leave the WhatsApp group so that we Yes, sir. will be We in should be in contact. या हाँ, बस WhatsApp ग्रुप में प्रोडक्टिविटी, कंस्ट्रक्टिव कॉन्ट्रीब्युशन रहे. गुड मॉर्निंग, गुड नाईट, गुड हे नकोय बस, आणि काय नाही. सो वन्स अगेन थँक यू व्हेरी मच.